हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचं सायन्सचं 16 चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस याचे क्वेश्चन आन्सर. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट एक्सप्लेन केलेले व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे, डिस्क्राईब नॅचरल रिसोर्सेस विथ द रेफरन्स टू फॉलोइंग 3 टाइप्स. आपल्याला खाली 3 प्रकार दिलेले आहेत. त्यांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन आपल्याला लिहायचं आहे. त्यात ए आपल्याला दिलेला आहे मिनरल रिसोर्सेस, खनिज संपत्ती आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉइंट लिहा, मिनरल वेल्थ हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग नॅचरल रिसोर्सेस. बघा, आपल्याकडे जे पण नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी आपल्याला मिळत असतात, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ते म्हणजे मिनरल्स. आन्सरचा नेक्स्ट पॉइंट लिहा, द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. बघा, आपल्या पृथ्वीवर जे काही खडक आहे, म्हणजे आपण त्याला दगड म्हणतो, खडक म्हणतो, तर हे जे खडक आहेत ते मेनली कशाने बनलेले आहेत? खनिजांनी म्हणजे मिनरल्सने तयार झालेले आहेत. थर्ड पॉइंट लिहा, दिस मिनरल्स कॅन बी ऑब्टेन बाय मायनिंग. हे काही मिनरल्स जे आहेत ते आपल्याला खननाद्वारे मिळतात. म्हणजे मायनिंग माहिती आहे ना तुम्हाला, खनन केलं जातं तर पृथ्वीच्या भूगर्भातनं हे मिनरल्स काढले जातात. नेक्स्ट पॉइंट लिहा, मिनरल्स आर फॉर्म from the magma in the earth's crust and the lava from the evaporation of volcanoes when they cool and get transferred into crystals. For example, magnetite and mica. बघा, जो व्होल्कॅनो जमिनीतनं बाहेर येतो आणि मॅग्मा यांच्यामध्ये थंड झाल्यानंतर त्यापासून क्रिस्टल्स तयार होतात. ठीक आहे, मग ते स्फटिक्स जे असतात ते थंड झाल्यावर खनिज निर्मिती होते, म्हणजे मिनरल्स तयार होत असतात. मग त्याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेटाईट किंवा मायका, ज्याला आपण अभ्रक म्हणतो. मिनरल्स गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर ड्यू टू लार्ज चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. फॉर एक्झाम्पल, डायमंड, ग्रॅफाईट. बघा, जे मिनरल्स असतात त्यांच्यावर जर हाय टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर आणि हाय प्रेशर जर जास्त देण्यात आलं तर त्यांच्यामध्ये बदल होतो आणि नवीन पदार्थ तयार होतो. फॉर एक्झाम्पल, डायमंड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हिरा असतो ना, आणि ग्रेफाईट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. लास्ट पॉईंट बघा, सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. फॉर एक्झाम्पल, कोचेस, शेल्स एक्सेट्रा फॉर्म फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. बघा, काही सजीव जे असतात, सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय खनिजांची निर्मिती करतात, मिनरल्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल, कवच जे आपल्याला माहिती आहे, शंख शिंपले असतात, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार झालेले असतात. मग ते कशासाठी? तर ते स्वतःचं प्रोटेक्शन, बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी तयार झालेले असतात. नेक्स्ट नॅचरल रिसोर्सेस आपल्याला विचारले, फॉरेस्ट रिसोर्सेस. फॉरेस्ट म्हणजे वनसंपत्ती, वनापासनं जे आपण म्हणतो जंगल, त्यातनं मिळणारी संपत्ती. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, फॉरेस्ट इज ॲन एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड कवर्ड बाय अ व्हरायटी ऑफ प्लांट्स. बघा, फॉरेस्ट काय असतं? वेगवेगळ्या जातीच्या प्रजातीच्या वनस्पतींनी पसरलेलं असं एक जंगल असतं. सेकंड पॉईंट बघा, इट रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ वॉटर फॉलिंग ओव्हर द लँड. बघा, जमिनीवर जे येणारं पाणी असतं, वाहणारं जे पाणी असतं, त्याचा वेग जंगलांमुळे कमी होतो. थर्ड पॉईंट बघा, प्रिव्हेंट सॉइल इरोजन. बघा, जी मृदेची, मातीची जी धूप होत असते, म्हणजे माती जी वाहून जाते, ती या जंगलांमुळे सुरक्षित राहते, त्यांची धूप होत नाही. जंगलात जे झाडं असतात त्यांचे रूट्स सॉईल फर्मली पकडून ठेवतात, त्यामुळे काय होतं, जी माती आहे ती वाहत नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, कंट्रोल फ्लड्स. जी पूरजन्य परिस्थिती होणार असते
तिच्यावर कंट्रोल जंगलांमुळे होतो. बघा, पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे आजूबाजूला पसरणारं जे पाणी आहे ते जंगलातच बऱ्यापैकी कंट्रोल होऊन जातं. त्यामुळे फ्लड्स येण्याचे चान्सेस कमी होतात. नेक्स्ट पॉईंट बघा, रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. बघा, जे बाष्पीभवन होत असतं, पाणी जे खाली येतं ते बाष्पीभवनामुळे इव्हॅपोरेट होऊन जातं. पण जर घनदाट जंगल आहे तर पाणी जमिनीत मुरतं आणि इव्हॅपोरेशन कमी होतं. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोटेक्ट्स वाईल्ड लाईफ. बघा, वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन जंगलामुळे होत असतं. अनेक प्रकारचे आपल्याला माहिती आहेत की प्राणी जंगलामध्ये राहत असतात, त्यामुळे वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन हे फॉरेस्टमुळे होत असतं. नेक्स्ट पॉईंट बघा, मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस. बघा, जे हवेतले गॅसेस आहेत, हवेतले जे वायू असतात त्यांचा बॅलन्स करायचं काम हे फॉरेस्टमुळे होत असतं. बघा, प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात, त्यामुळे ऑक्सिजन सायकलसुद्धा बॅलन्स राहते. नेक्स्ट पॉईंट बघा, हेल्प टू इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट. बघा, जे एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे त्याची गुणवत्ता, क्वालिटी मेंटेन ठेवायचं काम हे फॉरेस्ट करत असतात. नेक्स्ट आपल्याला विचारलंय ओशन रिसोर्सेस, ज्याला आपण म्हणतो सागर संपत्ती. फर्स्ट पॉईंट लिहा, सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिलियन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व्ड इन ओशन वॉटर. बघा, समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यात सायंटिस्ट म्हणतात की बऱ्यापैकी त्याच्यात अधिक टन एवढे खनिज आहेत. आन्सरचा सेकंड पॉईंट बघा, वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ मिनरल्स लाईक थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, सल्फेट एक्सेट्रा फ्रॉम ओशन्स. बघा, समुद्रातनं आपल्याला हे विविध प्रकारचे मिनरल्स मिळत असतात. नेक्स्ट पॉईंट लिहा, डिफरंट टाईप ऑफ बायोरिसोर्सेस वी गेट फ्रॉम ओशन. आपल्याला समुद्रापासून वेगवेगळ्या प्रकारचे जैविक संपत्ती मिळत असते. फॉर एक्झाम्पल, फिशेस, शेल, फंगी, शार्क अँड कॉडफिश, ड्राईड श्रिम्प, बॉम्बे डक पॉवर, सी कुकुंबर एक्सेट्रा. बघा, समुद्रापासनं आपल्याला माशांमध्ये बघा कोळंबी, सुरमई, पापलेट या वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. त्याचप्रमाणे सुकटं, बोंबील, भुकटी आपल्याला मिळत असते, शिंपले मिळतात, बुरशी मिळते, शार्क आणि कॉड मासे हे सुद्धा मिळत असतात. समुद्री काकडी, ज्याला आपण सी कुकुंबर म्हणतो, त्यापासून कॅन्सर तसंच ट्यूमर हे सुद्धा व्यवस्थित होत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओशन रिसोर्सेसपासून मिळत असतात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. तुमच्या शब्दात तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. एक क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे, व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्युएल्स, व्हॉट आर देअर टाईप्स. फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय आणि त्यांचे टाईप्स कोणते ते आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, फॉसिल फ्युएल्स आर द फ्युएल्स फॉर्म बाय नॅचरल प्रोसेसेस सच ॲज डिकम्पोजिशन ऑफ डेड अँड बॅरिड ऑर्गॅनिझम. बघा, डिकम्पोज्ड म्हणजे जे कुजलेले असतात. ठीक आहे, काय कुजतं तर मेलेले ॲनिमल्स असतात, ह्युमन्स असतात, ज्यांना जमिनीत गाडलं जातं ते डिकम्पोज होता, कुजतात आणि अनेक वर्ष झाल्यानंतर त्यापासनं फॉसिल फ्युएल्स तयार होतात. जाळलेले जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यापासनं सुद्धा फॉसिल फ्युएल्स तयार होत असतात. आपल्याला त्याचे टाईप्स पण विचारलेत, मग लिहा. टाइप्स ऑफ फॉसिल फ्युएल्स आर कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, ऑइल शेल्स, बिटुमेन्स, टार, सँड्स अँड हेवी ऑइल्स. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, मेक अ लिस्ट ऑफ कंपोनंट्स वी ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स. बघा, मिनरल ऑइलपासनं आपण कुठले कुठले कंपोनंट्स मिळवतो हे आपल्याला विचारलं आहे. त्याचा आन्सर लिहा. एव्हिगेशन पेट्रोल, गॅसोलाईन, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, लुब्रिकेशन ऑइल, टार आर द कंपोनंट्स वी ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स. बघा, हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपण मिनरल ऑइलपासून मिळवतो.
नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आपल्याला, व्हॉट डू वी गेट फ्रॉम फॉरेस्ट? फॉरेस्टपासनं आपण काय मिळवतो हे आपल्याला विचारलं आहे. या क्वेश्चनचं आन्सर तर बरंच मोठं येईल, पण आपण काही बेसिक गोष्टी लिहूयात. फ्रॉम द फॉरेस्ट वी गेट मेडिसिनल प्लांट. बघा, औषधी वनस्पती आपल्याला मिळत असतं, रबर मिळत असतं, फ्रूट्स, पेपर, बल्ब्स, डाईज, गम, सँडलवूड, वूड, फायरवूड, हनी, सीलिंग वॅक्स, ॲरोमॅटिक सबस्टन्स. ॲरोमॅटिक म्हणजे ज्याचा सुवास येतो, सुंदर वास येतो, अशा गोष्टी आपण फॉरेस्टमधनं घेत असतो परफ्यूम वगैरेसाठी. फ्रॉम द प्लांट्स वी गेट ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे फॉरेस्टमध्ये बरेच प्लांट्स असतात ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे, व्हॉट आर द आयटम्स इन्क्लूड इन ओशन रिसोर्सेस? ओशन रिसोर्सेसमध्ये कुठल्या प्रकारचे आयटम्स इन्क्लूड असतात हे आपल्याला विचारलं आहे. व्हॉट आर देअर युजेस? त्यांचा उपयोग का केला जातो हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, थोरियम. आपल्याला थोरियम मिळत असतं यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये थोरियमचा वापर होत असतो. सेकंड पॉईंट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा वापर कशासाठी होतो बघा, यूज इन द फ्लॅश बल्ब ऑफ अ कॅमेरा. कॅमेराचा जो फ्लॅश बल्ब असतो त्यात आपण मॅग्नेशियम वापरतो. थर्ड आहे पोटॅशियम. द मेन इन्ग्रेडियंट्स इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास, फर्टिलायझर. बघा, सोप, ग्लास किंवा फर्टिलायझर अशा वस्तू बनवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम गरजेचं असतं. फोर्थ यूज बघा, सोडियम. सोडियम कशासाठी वापरलं जातं? यूज इन द प्रोडक्शन ऑफ क्लोथ अँड पेपर. क्लोथ आणि पेपर तयार करण्यासाठी आपण सोडियमचा वापर करतो. नेक्स्ट आहे सल्फेट. सल्फेटचा वापर आपण का करत असतो? यूज इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. ठीक आहे, आर्टिफिशियल सिल्क तयार करण्यासाठी आपण सल्फेटचा वापर करत असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, फिशेस. नेक्स्ट आहे फिश. मग फिशचा यूज काय होतो? यूज ॲज अ फूड. आपण खाण्यासाठी वापर करतो. मेडिसिनल यूज. फिश ऑइलचा वापर हा औषधांमध्ये केला जातो. नेक्स्ट आहे शेल्स. शेल्स कशासाठी यूज होता? यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स. मेडिसिन्ससाठी त्यांचा वापर केला जातो. ऑर्नामेंट्स, जे दागदागिने असतात त्यांच्यामध्ये सुद्धा शेल्स वापरले जातात. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, काही आर्टिकल्स असतात ते सजवण्यासाठी सुद्धा शेल्सचा वापर होत असतो. नेक्स्ट आहे शार्क अँड कॉड फिश. याचा वापर का होतो ते बघूया. यूज्ड फॉर प्रोड्युसिंग इडेबल ऑइल रिच इन विटॅमिन्स ए, डी अँड ई. बघा, यांच्यापासून जे ऑइल मिळतं ज्याच्यात भरपूर प्रमाणात ए, डी आणि ई हे विटॅमिन्स असतात. तर हा होता आपला डी क्वेश्चन. यानंतरचे क्वेश्चन्स EFGH आणि क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.